मराठा आंदोलक आझाद मैदानावर आक्रमक झाल्यानंतर मुंबईतले रस्ते देखील गर्दीमय झाले। त्यामुळे अटल सेतूवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या दृश्यांच्या माध्यमात आपण पाहतोय मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। काही आंदोलकांना पोलिसांकडून भर रस्त्यामध्ये अडवलं जाते। अटल सेतूवरची आपण ही दृश्य पाहतोय। सध्या अटल सेतूवर गर्दी झाल्याचं, वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतं। मी आता अटल सेतूवरती आहे आणि अटल सेतूवरती मुंबई पोलिसांकडून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांनी बॅरिगेटिंग जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। पोलिसांनी आंदोलनकर्त्यामध्ये या ठिकाणी बातचीत सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांना विनंती केली जाते, मात्र या गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये सोडल्या जात नाहीत। पण आम्हाला प्रशासनाला एवढंच सांगायचं की आम्हाला आझाद मैदानापर्यंत जायचंय। त्यांनी जर सगळ्याच गाड्या अडवायचं, आमच्याच का गाड्या त्यांनी अडवल्यात, बाकीच्या दुसऱ्यांच्या गाड्या सोडतात, आमच्याच गाड्याला त्यांनी अडवून ठेवलेलं आहे। तर मग अडवायच्या तर सगळ्याच गाड्या अडवायला पाहिजे त्यांनी। बाकी सगळ्या VIP गाड्या किंवा इथले जे लोक आहेत कामासाठी जाणारे, आम्हाला त्यांना बिलकुल त्रास द्यायची इच्छा नाहीये। पण नाईलाजास्तव पोलीस बांधव हे झेंडे पाहून आणि मनोजदादा जरांगे यांचे फोटो पाहून गाड्या अडवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। आदरणीय दादांकडून निरोप आलेला आहे की शांततेत आंदोलन करायचं, आपल्याला प्रशासनाला मदत करायची। आपले मराठा बांधव एवढं शांततेत सगळं काही करायला लागलेत आणि काल आपल्या प्रशासनाकडून कालच सांगण्यात आलं नवीन काही पार्किंग दिल्यात। जे पार्किंग मध्ये अवेलेबिलिटी आहे कमीत कमी तिथं तरी जाऊ द्या ना हो। आणि अवेलेबिलिटी नसेल आमचा मराठा बांधव थांबायला तयार आहे आणि इथं आज बाकीच्या प्रायव्हेट गाड्या सोडायला लागलेत आणि झेंडे दिसले काढवायला लागले। बघितलं तर मुंबई पोलिसांकडून अटल सेतूवरती या सर्व गाड्या ज्या आहेत त्या आता अडवण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाही आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावाड, साम TV, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।